सध्या एक ट्रेंडिंग न्यूज तुम्हाला बघायला मिळत असेल. पुण्यातील सीएड कॉलेजच्या परिसरात असणाऱ्या आंबेगाव बुद्रुक या भागामध्ये तुम्हाला 500 फ्लॅट पाडलेले बघायला मिळाले असतील, ज्यामध्ये 11 बेकायदेशीर इमारती महापालिकेकडनं पाडण्यात आल्या. आता हे पाडण्यात आलं तर हे बेकायदेशीर बांधकाम जे होतं त्यामध्ये चूक कोणाची? फ्लॅट घेणाऱ्या ग्राहकाची का ज्याने फ्लॅट विकले त्या बिल्डरची का ज्यांनी कार्यवाही केली त्या प्रशासनाची? तर यामध्ये मी चूक म्हणेल घेणाऱ्या ग्राहकाची. जो फ्लॅट घेतो ग्राहक तो बिल्डरकडे जातो, बिल्डरकडे त्या बिल्डरने दिलेले डॉक्युमेंट जे असतात त्या डॉक्युमेंटवरती विश्वास ठेवतो, कुठल्याही डॉक्युमेंटची लिगल तपासणी करत नाही, प्रॉपरली तपासणी करत नाही, पूर्णपणे पडताळणी करत नाही आणि बिल्डरच्या शाब्दिक आश्वासनाला खरं मानून तो फ्लॅट घेण्यात येतो. कमी पैशामध्ये फ्लॅट भेटतोय आणि लिगल डॉक्युमेंट कुठलीच प्रॉपरली चेक न करता जर फ्लॅट मिळाला तर ऑब्व्हियसली हेच होणार प्रत्येक ग्राहकासोबत. तर त्यामुळे लक्षात ठेवा, कधीही तुम्ही फ्लॅट खरेदी करताय तर एका सुज्ञ असणाऱ्या एखाद्या तज्ञाकडून तुम्ही ते प्रॉपर मार्गदर्शन घ्या. डॉक्युमेंटेशन जे काही डॉक्युमेंटेशन असतील, लिगल डॉक्युमेंट असतील, सँक्शनिंगचे डॉक्युमेंट असतील, यांची पूर्णपणे तपासणी करा, पडताळणी करा आणि त्यानंतरच तुमच्या कष्टाच्या कमाई